छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष होऊन गेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अंधार दाटला होता आणि 750 वर्षाचा परतंत्र हटवायचा होता आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा नावाचा प्रकाश आणि सूर्याचं तेज या मातीमध्ये जन्माला घालायचं होतं। ही भूमी ग्रासली अनेक लोकांनी, कतली होऊ लागल्या, माया माऊलीची अब्रू लुटली गेली आणि रयतेसाठी कोणीतरी एक सुखाचा किरण या मातीमध्ये जन्माला घालायचं होतं। म्हणून साक्षात शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला। अरे ज्या वयात मुघल आपल्या अवलादींना चालवायला शिकवायचा ना महाराज, त्या वयात माझ्या महाराजांच्या छायाने वाघ फाडला होता, लक्षात असू द्या। म्हणून मी नेहमी सांगत असतो, वाघ जर आपल्या घरामध्ये जन्माला घालायचा असेल ना महाराज, तर पहिल्यांदा आपला बाप सिंह असला पाहिजे। ते सोडा, मग 750 वर्ष होऊन गेली माझ्या छत्रपती शिवाजी राजांना जाऊन आणि संभाजी राजांना जाऊन। अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावर रोमांच उभा होतो, अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगात रक्त सळसळ करतंय, अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या जगण्याची तत्वे लिहिली गेली। अहो छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हटल्याबरोबरच आपल्याला काही कळत नाही आम्ही महाराजांच्या कुठल्या काळात गेलो। मग जेव्हा जेव्हा माझ्या राजांच्या नावावरती राजकारणे फिरली गेली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय हे म्हणणारे मनगटे कुठे गेले होते हा मला कायम प्रश्न पडतो। अरे कोणीतरी उठताना म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होऊन गेले, अरे कोणीतरी उठताना म्हणतं धर्मवीर संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते। पहिल्यांदा सांगतो, मी कोणता नेता नाही, मी कोणता कार्यकर्ता नाही, मी कोणता वक्ता नाही आणि माझा पक्ष पण एकच आहे, ते म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक पण एकच आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ते म्हणतात ना, इसका गुरु बलवान होता है, उसका चेला पैलवान होता है। वारंवार हेच सांगावं लागतं। ते संभाजीनगर नावानं बसलेलं शहर, पहिलं त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं, मग त्या शहराचं नामांतर शिंदे सरकारने केलं, नामांतरानंतर त्या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलं। पण बऱ्याच लोकांनी विरोध केला महाराज, बऱ्याच लोकांनी विरोध केला आणि महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला होता। बघा किती लोक औरंगाबाद नावाला सहमत आहेत आणि किती लोक संभाजीनगर नावाला सहमत आहेत। बघा महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नाव असावं म्हणून 70,000 फॉर्म गेले महाराज, आणि संभाजीनगर नाव असावं म्हणून 7,000 फॉर्म गेले। ज्या बापानं तुम्हाला आम्हाला या मातीमध्ये आणले महाराज, ज्या बापानं तुम्हाला आम्हाला मोठं केलंय, ज्या बापाच्या नावावरती तुम्ही रुबाबानं फिरताना महाराज, त्याच बापावर बोट उचलली गेली। मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो, मारलं ज्यांनी संभाजी राजांना करून अत्याचाराचा कर, त्याच औरंगजेबाच्या नावानं बसवलं तेवढं मोठं शहर। सळसळतं रक्त तुमचं, दाखवा पण एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही, आता फक्त संभाजीनगर, आता फक्त संभाजीनगर।